जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एफ-वाय बी-बी-ए सेमिस्टर फर्स्ट 2024 क्रेडिट पॅटर्नचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 ला होणार आहे, त्याचा परीक्षा फॉर्म कसा भरावा, त्यानंतर अकाउंट कशा पद्धतीने क्रिएट करावे, फी किती असणार आहे, सब्जेक्ट कसे सिलेक्ट करावे, फॉर्म भरण्याची नेमकी प्रोसेस काय आहे, या सर्व बद्दल आपण माहिती घेणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया, की परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला तुमचा मेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं प्रिव्हियस मार्क लिस्ट, तुम्ही आता प्रवेश घेतला त्या वर्गासाठीचा एलिजिबिलिटी नंबर, तुमचा ए आयडी, तुमचा पासपोर्ट साइज फोटो आणि सिग्नेचर या गोष्टी तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणार आहे. ओके. त्यानंतर तुमच्या परीक्षा फॉर्म भरण्याची काय-काय प्रोसेस असते, तर सगळ्यात प्रथम तुम्हाला sps.unipune.ac.in यावर तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे. अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून तुमची एलिजिबिलिटी नंबर, आयडी किंवा बाकीची माहिती तुम्हाला अपडेट करायची आहे. पर्सनल डिटेल भरायचे आहे. कोर्स डिटेल भरायचे आहे. सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहे. सब्जेक्ट सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. फॉर्म फिलअप झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यू बटनाची प्रिंट काढायची आहे आणि ही प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला महाविद्यालयातून तो फॉर्म सब्जेक्ट टीचरकडून किंवा नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांकडून तो चेक करायचा आहे. त्यांनी फॉर्म चेक केल्यानंतर ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमधून तो फॉर्म चेक करून किंवा इन्व्हर्ट करून घ्यायचा आहे. त्यांनी फॉर्म इन्व्हर्ट केला का आपल्याला ऑनलाईन फी पेड करायची आहे. ही सगळी प्रोसेस काय आहे, हे आपण आता व्हिडिओच्या माध्यमातूनच बघणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने परीक्षा फॉर्म भरा. कारण इथे सब्जेक्ट चुकला, तुमची माहिती चुकली, तर पुढच्या तुम्हाला काही वर्षांसाठी खूप मोठ्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागेल. चला तर मग सुरुवात करूया आपण, की परीक्षा फॉर्म कसा भरावा. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे. सॉरी. ओके. अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे तुम्हाला एक्झाम सेक्शन दिसेल त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये 4 नंबरला तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. त्या बटनावर क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. ओके. इथे तुम्हाला भरपूर लिंक दिलेल्या आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला एक्झाम फॉर्मच्या डेट दिलेल्या आहे. त्या डेट काळजीपूर्वक तुम्ही बघा. दिलेल्या डेटच्या आतच तुम्ही तो परीक्षा फॉर्म भरा. इथे प्रोसीड टू लॉगिन बटन दिसेल. त्या लॉगिन बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे थोडंसं जरी स्क्रोल केलं तर इथे तुम्हाला स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉगिन बटन दिसेल. तर सगळ्यात प्रथम आपल्याला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. त्याकरता आपण क्रिएट अकाउंट बटनावर काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे नॅशनॅलिटी दिलेली आहे. ती नॅशनॅलिटी तुम्ही काय करा, इथे इंडियन सिलेक्ट करा. त्याच्यानंतर नेम ॲज पर युअर प्रिव्हियस मार्क लिस्ट. तुमच्या 12वीच्या मार्क लिस्टवर जे काही नेम असणार आहे, ते नेम तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. आता हे नेम तुमचं आडनाव, नेम आणि फादर नेम असेल तर त्या सिक्वेन्सने टाका किंवा तुमचं नेम, तुमचं फादर नेम आणि सरनेम असेल तर त्या सिक्वेन्सनी जो असेल तो सिक्वेन्स तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. मी अप्रॉक्सिमेटली एका विद्यार्थ्याचं काय करतो, मी इथे डेटा टाकतो. हा फेक डेटा आहे. कृपया त्याची नोंद घ्या. ओके. सो या ठिकाणी राऊत अमोल, त्याच्या वडिलांचं नाव आहे राजेश. एक एक्झाम्पल म्हणून टाकतोय. हे फेक आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही त्याची काळजी करू नका. इथे मी त्यांचा काय केला, मेल आयडी म्हणजे इथे स्टुडंटनी काय करायचं आहे, त्याचा मेल आयडी काय करायचा आहे, पुट करायचा आहे. ओके. मी या ठिकाणी टाकतो @gmail.com. तुम्ही या ठिकाणी मेल आयडी, मोबाईल नंबर, नेम ॲज पर प्रिव्हियस मार्क लिस्ट ह्या काळजीपूर्वक गोष्टी तुम्ही नमूद करायच्या आहे. या ठिकाणी नंतर मी काय करतो आहे, एक नंबर टाकतो. हा नंबर पण मी फेक टाकलेला आहे. ओके. सो या ठिकाणी आपण व्हेरिफाय ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर क्लिक करा. इथे तुम्हाला मोबाईल ओ-टी-पी हॅज बीन सेंड सक्सेसफुली टू युअर मोबाईल नंबर अशा पद्धतीचा मेसेज येणार आहे. त्यावरती काय करा, क्लोज करा. या ठिकाणी तुमची नॅशनॅलिटी आली, नेम आलं, मेल आयडी, मोबाईल नंबर आला. इथे तुम्हाला मोबाईलचा ओ दिलेला आहे. तर तुमच्या जो काही मोबाईल नंबरला ओ पाठवलेला असेल, जो काही नंबर आता रजिस्टर केला, तो मोबाईल नंबरचा ओ टाका. इथे तुम्ही जे काही आहे पासवर्ड तुम्हाला जो वाटेल तो पासवर्ड काय करा, सिलेक्ट करा. ओके. हा जो इथे नमूद केलेला जो काही पासवर्ड आहे, तोच पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला काय करायचा आहे, क्लिक करायचा आहे. जसं की या ठिकाणी मी काय केला, जो पासवर्ड इथे टाकला तोच या ठिकाणी टाकलाय. नंतर या ठिकाणी काय करा, कॅप्चा एंटर करा. ओके. कॅप्चा एंटर केला, या ठिकाणी क्रिएट अकाउंट येईल. ओके. जो काही ओ टाकला, तो ओ या ठिकाणी काय करा, मेन्शन करा. ओके. ओ टाकला, इथे क्रिएट न्यू किंवा क्रिएट अकाउंट बटनावर
क्लिक करा. जर तुम्ही चुकीचा ओ टाकला, तर इथे येईल रॉंग ओ-टी-पी क्रेडेन्शियल. ओके. त्याच्याकरता इथं तुम्हाला ओ व्यवस्थित टाकायचा आहे. ओ टाकल्यानंतर इथे तुमचं क्रिएट अकाउंट होणार आहे. क्रिएट अकाउंट झाल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे तुम्हाला काय करायचं आहे, लॉगिन बटनावर क्लिक करायचं आहे. आत्ता जो काही मेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकला, त्यापैकी एक काय करायचं आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके. जसं की मी या ठिकाणी मोबाईल नंबर सिलेक्ट केलेला आहे. मोबाईल नंबर एंटर करतो, पासवर्ड एंटर करतो आणि या ठिकाणी जो काही कॅप्चा दाखवलेला आहे, हा कॅप्चा एंटर करू आणि आपण लॉगिन बटनावर क्लिक करूया. ओके. तर या पद्धतीने आपण काय केलेली आहे, अकाउंट क्रिएशनची प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. आता आपण काय केलं, लॉगिन बटनावर क्लिक केलं, तर तुम्हाला डॅशबोर्ड येतो. तर डॅशबोर्डला तुम्हाला न्यू कोर्स एनरोलमेंट अशा पद्धतीचे टॅब तुम्हाला दिसेल. यावरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. इथे बघा एक महत्त्वाची नोट दिलेली आहे. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एलिजिबिलिटी नंबर कंपल्सरी असणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट टाइपमध्ये न्यू स्टुडंट टाइप कोणी करायचा आहे? जे विद्यार्थी फॉरेनचे विद्यार्थी आहे. त्यांनीच फक्त इथे स्टुडंट टाइप न्यू करायचा आहे. अदरवाईज बाकीचे जे काही स्टुडंट आहे, त्या पद्धतीने इथे स्टुडंट टाइपमध्ये जाऊन एक्झिस्टिंग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ज्याच्याकडे एलिजिबिलिटी नंबर आहे त्यांनी एक्झिस्टिंग ऑप्शन सिलेक्ट करा. काही महाविद्यालयांनी एलिजिबिलिटी केली नसेल, तर त्यांनी लवकर एलिजिबिलिटी करा आणि नंतर त्यांनी परीक्षा फॉर्म भरायचा आहे. ओके. सो या ठिकाणी बघा आपण स्टुडंट टाइप एक्झिस्टिंग सिलेक्ट केला. त्यानंतर इथे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन येईल. तिथे इंग्लिश किंवा मराठी दोन्हीपैकी एक लँग्वेज आहे, तर शक्यतो इथे इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करा. त्यानंतर ए आयडी तुम्हाला एंटर करायचा आहे. इथे डिजिलॉकरमधून तुम्ही आयडी किंवा अपर आयडी क्रिएट करा. तो या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर हॅव यू गॉट पी-आर-एन नंबर फ्रॉम युनिव्हर्सिटी या ठिकाणी नो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर हॅव यू गॉट एलिजिबिलिटी नंबर फ्रॉम युनिव्हर्सिटी या ठिकाणी येस सिलेक्ट करा. एलिजिबिलिटी नंबर एंटर करा. तर या पद्धतीने आपण माहिती भरलेली आहे. स्टुडंट टाइप एक्झिस्टिंग केला, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश केलं, पी-आर-एन नंबर नो केला, एलिजिबिलिटी नंबर येस केला. इथे एलिजिबिलिटी नंबर टाकला आणि इथे तुम्हाला ॲडमिशन फॉर इयर तर या ठिकाणी काय करा, फर्स्ट इयर ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर इथे काय होईल, सेव्ह बटनावर क्लिक करा. ओके. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा कोर्स काय होणार आहे, सेव्ह होणार आहे किंवा तुमची इन्फॉर्मेशन इथे सेव्ह होणार आहे. आता सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथे पुढची पर्सनल इन्फॉर्मेशन बघायला भेटेल. तर पर्सनल इन्फॉर्मेशन जी काही आहे, तर या पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं फुल नेम आहे, हे इंग्लिशमध्ये आहे, इथे मराठीत टाका. नंतर वडिलांचंच नेम टाका, ते पण मराठीत टाका. आईचं नेम इथे इंग्लिश दिलेलं आहे, ते मराठीतून टाका. तुमचा मेल आयडी, मोबाईल नंबर तर आहेच. जेंडर सिलेक्ट करा, मेल, फिमेल. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियनच येईल. डोमिसाईल महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र करा. नॉन क्रिमिनल नो करा. कास्ट किंवा कॅटेगरी जी काही असेल ओपन, ओबीसी, एस-बी-सी तर ती या ठिकाणी सिलेक्ट करा. मायनॉरिटी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. नंतर मायग्रेंट फ्रॉम जम्मू काश्मीर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. जे विद्यार्थी हँडिकॅप आहे त्यांनी येस करा. जे विद्यार्थी नाही त्यांनी नो करा. येस असेल तर कोणता टाइप्स आहे आणि त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट पण अपलोड करायचं आहे. थोडंसं खालच्या बाजूला या. इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे. जसं की तो 300 केबी पर्यंतच्या आतला असला पाहिजेल आणि साईन तुमची 50 केबीच्या आत असली पाहिजेल. ओके. त्यानंतर इथे ॲड्रेसची डिटेल आहे. करस्पॉन्डिंग ॲड्रेसमध्ये तुमचा पिन कोड टाका. त्यानंतर इथे स्टेट महाराष्ट्र टाका. डिस्ट्रिक्ट जे असेल ती, तालुका जो असेल तो, लोकॅलिटी सर्च करा. विलेजचं नेम टाका. इथे ॲड्रेसमध्ये तुमचा बंगला नंबर, घर नंबर, फ्लॅट, रोड, जवळ काही लोकेशन असेल ते, पोस्ट, तालुका, डिस्ट्रिक्ट हे सगळी माहिती टाका. जर तुमचा करस्पॉन्डिंग ॲड्रेस हाच पर्मनंट ॲड्रेस असेल, तर या ठिकाणी हा चौकोन दिला, त्या चौकोनावर क्लिक करा. आता तोच पर्मनंट ॲड्रेस येऊन जाईल. सगळ्यात शेवटी सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. ओके. सो सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा मेसेज येईल. पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली. युअर कोर्स एनरोलमेंट प्रोफाइल कंप्लीटेड. नाऊ यू कॅन फिल युअर एक्झाम फॉर्म. इथे ओके बटनावर क्लिक करा. आता या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. इथे एलिजिबिलिटी नंबर, तुमचा कोर्स नेम, बाकी कॉलेज नेम, पिन कोड, स्टुडंट नेम. इथे ॲक्शन कॉलममध्ये तुम्ही एक्झाम फॉर्म या बटनावर क्लिक करा. इथे न्यू कोर्स एनरोलमेंटवर आता क्लिक करण्याची आवश्यकता नाही. इथे एक्झाम फॉर्मवर क्लिक करा. एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर इथे प्रोसीड बटन दिसेल त्यावरती क्लिक करा. नंतर इथे क्रिएट न्यू ॲप्लिकेशन दिसेल त्यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला पॅटर्न नेम विचारलेला आहे त्यावर सिलेक्ट कॉलमला क्लिक करा. इथे तुम्ही ज्या कोर्सला प्रवेश घेतला जसं इथे बी आहे म्हणून आपण 1 नंबरचा ऑप्शन बी 2024 घेणार आहोत. त्यानंतर इथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन येईल. खालती स्क्रोल करा. इथे सगळ्यात शेवटी तुम्हाला नेक्स्ट बटन दिसेल त्या नेक्स्ट बटनावर क्लिक करा.
इथे तुमचे 7 सब्जेक्ट कंपल्सरी आहे. ते ॲज इट इज येतील. त्याच्यात कुठेही टिक मार्क ठेवायची नाही, काढायची नाही. थोडंसं खालती स्क्रॉल केलं, इथं ऑप्शनल सब्जेक्ट येतील. या 5 पैकी कोणतेही 2 सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. हे 2 सब्जेक्ट असे सिलेक्ट करा, की ज्याच्यातून एक सब्जेक्ट तुम्हाला नेक्स्ट इयरला मेजर राहील, एक सब्जेक्ट तुम्हाला मायनर राहील. ओके. या स्टुडंटनी जसं एच-आर-एम, प्रिन्सिपल ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि मार्केटिंग स्पेशलायझेशन करणारे म्हणून प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग हा विषय घेतलेला आहे. ओके. हे 2 विषय सिलेक्ट केले. खालती स्क्रॉल करा. इथे सिलेक्ट फॅकल्टी फॉर ओई दिलेला आहे. तर यामध्ये सिलेक्ट फॅकल्टी सायन्स एंड ह्युमॅनिटी मधून एक घ्यायचा आहे. तुम्ही जो ओई घेतला तो ओई इथे सिलेक्ट करायचा. जसं या स्टुडंटनी बिझनेस मॅथ आणि बिझनेस स्टॅट घेतला, तर इथे तो सायन्स एंड टेक्नॉलॉजी हा फॅकल्टी सिलेक्ट करेल. इथे सब फॅकल्टीमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी आणि आर्किटेक्चर आहे. तर इथे तो सायन्स फॅकल्टी सिलेक्ट करेल. पुढे तुम्हाला कोर्स विचारलेला आहे. बी-एससी कॉम्प्युटर सायन्स, रेग्युलर ॲनिमेशन, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन. तर इथे तो रेग्युलर ऑप्शन सिलेक्ट करणार आहे. बी-एससी रेग्युलर 2024 क्रेडिट पॅटर्न. त्यानंतर इथे ओपन इलेक्टिव्हचा सब्जेक्ट आहे. तर पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस मॅथेमॅटिक्स हा विषय सिलेक्ट करा. त्यानंतर दुसऱ्या ओळीमधून तुम्ही बिझनेस स्टॅट हा सब्जेक्ट सिलेक्ट करा. तर या पद्धतीने आपण ओळीचे 2 सब्जेक्ट सिलेक्ट केले. या ठिकाणी कोड पण दाखवलेले आहे. हे सगळे ऑप्शन ज्या पद्धतीने 1 चा ओळीचा विषय घेतला, त्याच पद्धतीने 2 चा ओळीचा विषय घ्या. या पद्धतीने तुमचे सब्जेक्ट सिलेक्ट होतील. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. ओके. इथे फीची डिटेल्स येईल. ₹2285 फी आलेली आहे. खालती स्क्रॉल करा. इथे तुम्हाला प्रिव्ह्यू बटन दिसेल आणि चौकोन बॉक्स दिसेल. प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून फॉर्म, सब्जेक्ट व्यवस्थित भरले का खात्री करा. जर खात्री झाली तर कन्फर्म किंवा सबमिट करा. जसं या चौकोन बॉक्समध्ये क्लिक करा. नंतर तुम्हाला कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड असा सिम्बॉल तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करा. या पद्धतीने परीक्षा फॉर्म भरून झालेला आहे. इथे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड दिसेल. इथे ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीटेड, इन्व्हर्टेड स्टेटस पेंडिंग ॲट कॉलेज. त्यानंतर इथे प्रिंट प्रिव्ह्यू बटन दिसेल. या बटनावर क्लिक करून तुम्ही एक्झाम फॉर्मची प्रिंटआउट घ्या. 2 पानाची प्रिंटआउट येईल. ती तुमच्या सब्जेक्ट टीचरकडून काय करा, चेक करा. फॉर्म चेक झाल्यानंतर कॉलेज काय करेल, ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला तुम्ही भेटल्यानंतर फॉर्म इन्व्हर्ट करतील. बघा या ठिकाणी इन्व्हर्टचा स्टेटस तुम्हाला दिसेल. त्यानंतरच इथे पे ऑनलाईन बटनावर तुम्हाला क्लिक करता येईल. जोपर्यंत फॉर्म इन्व्हर्ट होणार नाही, तोपर्यंत इथं प्रिंट किंवा पेमेंटमध्ये पे ऑनलाईनला रेड सिम्बॉल दिसून येणार आहे. ओके. आता कॉलेजनी फॉर्म इन्व्हर्ट केला. तुम्ही पे ऑनलाईन बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी 2 ऑप्शन दिसतील. एक बँक ऑफ महाराष्ट्र आणि ॲक्सिस बँक. तर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रवर क्लिक करा. इथे प्रोसीड फॉर पेमेंट बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. नंतर इथे 1 ते 5 पद्धतीच्या लिंक दिसतील, म्हणजे मोड दिसतील पेमेंटचे. तुम्ही यू-पी-आय हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मग इथे जे काही स्कॅनर येईल त्या स्कॅन करा. लक्षात घ्या, की पेमेंट करताना नेटवर्क तुमचं चांगलं पाहिजेल आणि फोन कॉल्स वगैरे त्यावेळेस अजिबात असायला नको. ओके. तर या पद्धतीने तुम्ही काय करा, एक्झाम फॉर्मची फी पेड करू शकता. इथे 15 मिनिटाचाच टाईम अवधी दिलेला आहे. दिलेल्या वेळेच्या आतच पेमेंट करा. पेमेंट पेड हे स्कॅन करा, पेमेंट करा. त्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. तुमचा सीरियल नंबर, ॲप्लिकेशन आयडी, कोर्स नेम दिसेल, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीटेड, एक्झाम फॉर्म इन्व्हर्टेड, चलन स्टेटस पेड दिसेल आणि प्रिंट किंवा पेमेंटवर क्लिक करून तुम्ही त्या एक्झाम फॉर्मची प्रिंटआउट काढू शकता. इथे तुमचा 3 पानाचा एक्झाम फॉर्म प्रिंटआउट होईल. त्यापैकी 3 नंबरचं पेज तुमच्या एक्झाम फॉर्मच्या फीची डिटेल्समध्ये येणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि प्रिंटआउट किंवा पेमेंट केल्यानंतरची जी काही प्रिंट येईल, ती तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये सबमिट करा. आता तुम्ही इथं पेमेंट केलेलं आहे, पण तरीसुद्धा पेमेंट अनपेड दाखवत आहे किंवा पेमेंट सक्सेसफुल दाखवत नाहीये किंवा तुमच्याकडून पेमेंट कट झालंय, पण तरी दाखवत नाही. तर कॉलेजमधून तुम्ही ऑनलाईन ऑनलाईन पेमेंट स्लॅश support@unipune.ac.in यावर काय करा, मेल करा. ज्यामध्ये तुमचं फुल नेम, रजिस्टर ईमेल आयडी, चलन नंबर, ॲप्लिकेशन नंबर आणि ब्रीफ हिस्ट्री त्याच्यामध्ये काय करा, मेन्शन करा. ज्याद्वारे तुम्हाला कळून येईल, की कोणतं पेमेंट करायचं राहिलं किंवा त्यांना समजून येईल, की या विद्यार्थ्याचं पेमेंट काय केलेलं आहे, झालेलं आहे. पण तरीसुद्धा आपल्याकडे स्टेटस अनपेड दिसत आहे. तुम्ही मेल केल्याबरोबर ते चेक करतील आणि कन्फर्म झाला असेल, तर ते तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला दाखवून देतील. पण दिलेल्या मुदतीच्या आत परीक्षा फॉर्म भरा. कॉलेजकडून चेक करून घ्या, इन्व्हर्ट करा आणि नंतरच पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर ह्याची प्रिंट काढायला विसरू नका. त्याशिवाय तुमचं हॉल तिकीट येणार नाही. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एफ-वाय बी-बी-ए 2024 पॅटर्नचा सेमिस्टर फर्स्टचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये काही क्वेरी असेल तर तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये मेन्शन करू
शकता. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि त्यामध्ये दिलेले मेसेज काळजीपूर्वक बघा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.